आप देख रहे खबर +100 आज की खास खबर। डंपिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिति आतकोली तालुका भिवंडी जिला ठाणे द्वारा आयोजित 1 दिवसीय धारणा आंदोलन का आयोजन। एक कहावत है कि अगर आपके घर का कचरा किसी और के आंगन में गिरे तो झगड़ा होना तय है। इधर यह कहावत सच होती दिखाई पड़ रही है, क्योंकि ठाणे शहर की कचरे की समस्या को हल करने के लिए लोगों ने ठाणे शहर के कचरे को भिवंडी तालुक में पड़घा के पास अटाकोली गांव की सीमा में सरकार द्वारा उपलब्ध कराए गए डंपिंग ग्राउंड में डालना शुरू कर दिया है, जिसके खिलाफ आज 7 अप्रैल को रिनायसेंस कंपनी वाशेरे के बड़े मैदान में डंपिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिति आतकोली तालुका भिवंडी द्वारा 1 दिवसीय धरना आंदोलन शुरू किया गया है, जिसमें मुख्य रूप से भिवंडी सांसद सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बालिया मामा, बीजेपी माजी खासदार कपिल पाटिल, विधायक किशन कथोरे, शिवसेना एकनाथ शिंदे गुट के विधायक शांताराम मोरे, थाना जिला कांग्रेस ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे उपस्थित है। ठाणे मनपा के शीलडायघर क्षेत्र में डंपिंग ग्राउंड की भंडारण क्षमता समाप्त हो गई तो कचरे को कई बार आग लगा दी गई। पिछले महीने जब ठाणे शहर के कई इलाकों में कचरे का ढेर लग गया तो सरकार ने भिवंडी तालुका के मौजे अटाकोली के सर्वे नंबर 4, 5, 13 और 14 में कुल 34.72 हेक्टेयर से कचरा डालने के लिए ठाणे मनपा को देने का फैसला बिना सोचे समझे दे दिया। इस स्थान पर ठाणे मनपा द्वारा प्रतिदिन 100 से अधिक वाहनों से हजारों टन कचरा डंप किया जा रहा है, जिसकी दुर्गंध से अटाकोली और पंचक्रोशी के ग्रामीणों का दम घुट रहा है। इसलिए यहां के ग्रामीणों की भावनाएं बेहद आक्रोशित हैं। अटाकोली भदाणे ग्राम पंचायत का एक गांव है और इस गांव की आबादी 4000 है। इस पंचचक्र में जूपाड़ा, चिंबीपाड़ा, शेरेकर पाड़ा, अनहे, बांद्रा, सोर, पिसे, चिराड़ पाड़ा, किरवली, अमने, वाशेरे, सापे, आरजू नाली, तलवली, पड़घा, कुरुंड, वाफले, दलेपाड़ा जैसे गांव आते हैं। इस क्षेत्र में लाखों नागरिक रोजगार के लिए आते हैं, क्योंकि यह क्षेत्र अंतर्राष्ट्रीय कंपनियों का गोदाम होने के कारण वेयर हाउस हब के रूप में जाना जाता है। आइए देखते हैं इस खबर में। सुप्रीम कोर्ट ने निर्देश दिए थे, अभी डेट मुझे याद नहीं, एक सर्टेन डेट के अंदर हर एक महापालिका ने अपना अपना सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का प्लांट लगा के उनके वहाँ पे जो कचरा इकट्ठा हो रहा है वो कचरे को सेग्रीगेट करके उसके फर्टिलाइजर बनाना है, पावर बनाना है, जो भी करना है वो महापालिका तय करे। लेकिन पूरे देश की मैं बात नहीं करूँगा, थाने डिस्ट्रिक्ट में एक भी महापालिका ने आज तक ऐसे इस तरह का कोई प्रोजेक्ट किया नहीं। और आज थाना महापालिका को ये दिक्कत होने लगी है कि वहाँ कचरा उनका कहाँ डालने का, तो वो कचरा भिवंडी के इस गाँव में आ रहा है। अभी सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन भी है और सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड और स्टेट पोल्यूशन कंट्रोल बोर्ड इनकी भी गाइडलाइन है कि जहाँ पे डंपिंग ग्राउंड होता है वो डंपिंग ग्राउंड के आसपास 1 किलोमीटर के रेडियस में कोई भी लोक वस्ती नहीं होनी चाहिए। वहाँ पे गांव नहीं होना चाहिए जहाँ पे लोग रहते हैं, ये वस्ती नहीं होनी चाहिए। और यहाँ पे लगभग 12 गांव ऐसे हैं तो 1 किलोमीटर के रेडियस में दायरे में आते हैं। तो हमारे सहयोगी ने हाई कोर्ट में भी पिटीशन डाली है। हाई कोर्ट ये जो हमारा पॉइंट है उसको एक्सेप्ट करके निश्चित तौर पर इसको स्थगिति देगा, और नहीं स्थगिति देंगे तो यहाँ पे हमारा आंदोलन एज अ भूमिपुत्र हमारा आंदोलन चल रहा है, वो तो चलता रहेगा जब तक ये डंपिंग ग्राउंड बंद नहीं होता। लेकिन साइमल्टेनियसली हम लोग आंदोलन के साथ साथ कायदेशीर दृष्टिकोण से भी कोर्ट में गए हैं और राज्य सरकार के पास भी हम लोग चर्चा करके इस मुद्दे का हल निकालने के लिए इस डिस्ट्रिक्ट के गार्डियन मिनिस्टर और यूडी मिनिस्टर एकनाथ शिंदे साहब, इनसे भी मुलाकात करेंगे, सम्मानीय मुख्यमंत्री जी से भी मुलाकात करेंगे। दोनों भी नेता संवेदनशील हैं। निश्चित तौर पर हमारे यहाँ पे किसानों की बात ध्यान में रखकर वो हमें न्याय देंगे, क्योंकि यहाँ पे जो प्रोजेक्ट जिससे आप आए अंदर 10,000 लोगों को रोजगार यहाँ पे दे रही है, अगर ये बंद हो गया तो 10,000 लोगों को रोजगार की दिक्कत होगी ही। लेकिन इतनी सारी कंपनियां हैं, ये कहा जाए इनका भी नुकसान होगा। और जो किसानों की खेती यहाँ पे पड़ी है, अगर कोई नया प्रोजेक्ट आना है
तो ये बांस की वजह से कोई यहाँ पे आएगा नहीं और जमीन की रेट भी आधे हो जाएगी। ये सारी बातों को ध्यान में रखते हुए राज्य सरकार निश्चित तौर पर हमारे यहाँ पे किसानों के हक में इसका डिसीजन देगी और ये डंपिंग ग्राउंड बंद करेगी। जागा देताना बेकायदेशीरपणे दिली निर्णय चुकीचा झालेला आहे। 20 गावांच्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आज चांगल्या प्रकारचा डेव्हलप होणारा भाग आहे तो या डम्पिंग ग्राउंड या 20 गावांच्यावर फार मोठा अन्याय होणार आणि या भागातली डेव्हलपमेंट पूर्ण थांबली जाणार आहे। आणि यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यामध्ये सविस्तरपणे चर्चा केली। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा डम्पिंग ग्राउंड येतला पाहिजे, त्यांनी सर्वपक्षीय बैठक लावावी आणि त्यातून हा निर्णय घ्यावा। आज संघर्ष जर केला नसता तर गेला नसता। प्रदूषण नियामक मंडळाची सुद्धा त्याला एनओसी नाही, कुठल्याही प्रोसिजर नाही आणि तशाच प्रकारचं काम सुरू केलं असेल तर रस्त्यावर आल्याशिवाय जनतेला पर्याय नाही आणि म्हणून आज जनतेने या ठिकाणी डॅम इथे जवळच आहे। मुंबईकरांना दूषित पाणी पाजण्याचा हा एक डाव आहे का, काय सांगतात? नाही, खरं म्हणजे 1 किलोमीटरवर जर डॅम असेल तर त्याचा पूर्ण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी जाईल आणि निश्चित त्या ठिकाणी मुंबईकर असतील, ठाणेकर असतील किंवा आपले असतील, पाणी हे दूषित होताच कामा नये आणि त्याच्यापेक्षा नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं हे विचार करून हे डम्पिंग ग्राउंड रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करलेली आहे। मागच्या आठवड्यात मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर लेखी पत्र दिलंय आणि याला आवाज निश्चितपणे न्याय मिळेल। ओके, थँक्यू। डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे ती समिती बनलेली आहे आणि आज आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते आज इथं या डम्पिंगला विरोध करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळं आपण पाहिलं असेल आमच्या माता भगिनी देखील आहेत, शाळेचे विद्यार्थी देखील आहेत, काही दिवसांनी मंडळी देखील आहेत, तरुण मंडळी देखील आहेत आणि म्हणूनच या डम्पिंगला, कारण शेवटी इथल्या या पंचक्रोशीतील लोकांचा आरोग्याचा देखील विषय आहे। भिवंडी सारखं शहर, भिवंडी सारखं ग्रामीण भाग आपण पाहत असाल डेव्हलपमेंट मध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारचं डम्पिंग आलं तर डेव्हलपमेंट देखील थांबवली जाईल आणि आरोग्याचा देखील विषय आहे आणि सगळ्या विषयांवर आमचा सक्त विरोध आहे सगळ्या पक्षीय लोकांचा आणि म्हणून हे डम्पिंग ग्राउंड हे हटवलं जाईल आणि हटवण्यासाठी आम्ही हे आंदोलन उद्या आणखी तीव्र करायला लागलं तरी चालेल। सगळ्यात पहिले तर उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत, त्यांनी अगोदर शब्द देखील दिलेला आहे आणि म्हणून त्यांची भेट झाल्यानंतर पुढची दिशाही ठरवली जाईल। विरोध सुरू आहे। तपासण्यांचा विरोध असणारच ना। आज पूर्ण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर उभा करण्यामागे भिवंडीचा हात खूप मोठा आहे। ते भिवंडी तालुक्याने रेती नाही, खडी सगळ्या गोष्टी भिवंडी तालुक्यात ठाण्याला गेल्या ठाणा उभा राहण्यासाठी, पण आज त्याच्या बदल्यात ठाण्यानेच भिवंडीला काय दिलं तर कचरा दिला। ही खूप वाईट गोष्ट आहे, कारण कसं आहे का कचरा जर घरात एक मच्छीची पिशवी आणली तरी तो कचरा आपण संध्याकाळपर्यंत घरात ठेवत नाही, एवढा त्याचा भयंकर वास होतो आणि ठाणा महानगरपालिकेचा कचरा या तिथल्या लोकांचं आरोग्य संकट आहे। त्याचबरोबर जागा जरी सरकारची असते, आपण म्हणतो मायबाप सरकार आहे, जेव्हा निवडणूक येते तेव्हा हेच सरकारचे नेते सांगत असं मायबाप जनता आहे। जर मायबाप जनता आहे तर आपल्या मायबापला आपण अशा ठेवू शकतो का, अशा परिस्थितीत ठेवू शकतो का, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे आणि ज्यांनी तिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही, नक्की मारण्याचं ढोंग कोण करत सत्ता त्यांची आहे, त्यात विरोधात आंदोलन करताय, त्यांनी जर तेच प्रश्न जर माझी गोष्ट विचारते तर आपल्यालाही थोडीशी सहानुभूती वाटेल तर हो आपले नेते आपल्यासाठी उभे राहत आहे। ते उभं राहून काय 25 तालुक्याचा रोगराई याच्यामध्ये संकट आपल्याकडं आज हे स्वातंत्र्य झालेच असणार, एकच हॉस्पिटल आहे तालुक्यासाठी, उकिरा हॉस्पिटल आणि अशा आरोग्य विचार केला पाहिजे। आता साहेब बोलले सगळ्यात जास्त पैसा भिवंडी तालुक्यात आहे, सगळ्यात जास्त पैसा भिवंडी तालुक्यात आहे। तिथल्या युवकांच्या रोजगाराचा काय विषय, काय इथल्या शैक्षणिक व्यवस्थेचा काय विषय, आरोग्य व्यवस्थेचा काय विषय ही समजून घेण्याची गरज आहे, ह्याच्यावर काम करण्याची गरज आहे। आपल्याला ठाणा महानगरपालिकेचा कचरा आपल्या एवढं यापणे ठाम बनवून त्याच्यावर तोडगा काय तोडगा की हा आंदोलन असं सुरू राहील की याच्यावरती काही तोडगा काढण्यात येईल?
आता ते सगळे राजकीय नेते बोलले आम्ही प्रश्न सोडवतो आम्ही बोलतो, ते नाहीच बोलले. मग हा सगळा निर्णय ज्या स्थानिक संघटना आहेत त्यांनी हातात घेतला. त्या त्यांच्या पद्धतीने इथलं मालक आपण आहे, जनता ही मायबाप आहे नाही तिची मालक आहे. हा मालक कसा असतो ते नक्की दाखवून. पहिलं प्राधान्य आपण राजकीय नेत्यांना देऊ, ते काय करतात हे बघण्याचा परिणाम पुढल्या 2-3 महिन्यात आपल्याला दिसेल.